एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान आहे, मस्त आहे, मजेत आहे. तर तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समाधानी. तर सर्वात प्रथम सांगायचं म्हटलं तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण तर एकच कारण आहे, कारण की निर्वीचं डान्स कॉम्पिटिशन होतं तिच्या स्कूलमध्ये. ठीक आहे, तर स्कूलमध्ये डान्स कॉम्पिटिशन होतं आणि त्यांनी एन मोमेंटला सांगितलं की एक आठवडा आधीच सांगितलेलं, 3-4 दिवसानंतर मेसेज देखील टाकला की डान्स असणार आहे, स्कूलमध्ये कॉम्पिटिशन असणार आहे, तर कोणाला करायचं असेल तुम्ही तर नावं पॅरेंट्सनी द्या म्हणून. ठीक आहे, सो पॅरेंट्सनी नावं द्या म्हटल्यानंतर मी निर्वीला पहिला विचारलं ती करते नाही करते, पण गेल्या वर्षी देखील तिने केला होता, गॅदरिंगमध्ये डान्स केला होता आणि मध्ये आधी कॉम्पिटिशन असतं तर त्याच्यामध्ये देखील तिने पार्टिसिपेट केलं होतं. तर ती म्हणाली ठीक आहे मम्मा, मला सांग तू कुठल्या गाण्यावरती करायचं आहे. ऑलमोस्ट म्हणायला गेलं तर 1 ते 2 मिनिटाचंच आपल्याला करायचं होतं, जास्त काय करायचं नव्हतं. तर ती म्हणाली तू सजेस्ट कर, तू मला सांग कुठलं करायचं, त्या ह्याच्यावरती मी करेन म्हणून. म्हणलं ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात गुलाबी साडी, बाकी सगळे ट्रेंडिंग जे आहेत गाणी ती येत होती. तर म्हटलं आता ठीक आहे तू त्या गाण्यावरती डान्स कर म्हणून. तर ती म्हणाली ठीक आहे मी मम्मा त्याच्यावरतीच करते म्हणून. आणि मग आता मोठा प्रश्न उभा राहिला की आपण साडी म्हटल्यानंतर आपल्याला साडी पण घ्यावी लागणार आहे. त्यांनी इमर्जन्सीमध्ये म्हटलं आता डान्स करायचं म्हटल्यानंतर गुलाबी साडी तर नाही आहे आणि एवढी सहावारी साडी माझी तिला पेलवणार पण नाही आहे. सो म्हटलं कसं करणार, काय करणार. ती म्हणलं ठीक आहे मम्मा ड्रेस घालून पाठव, बघूया कसं काय होतंय. तर आणि ऑब्व्हियसली बरोबरच आहे की ड्रेस घातल्यानंतर पर्टिक्युलर आपला जो गेटअप आहे त्याच्यामध्ये जर आपण डान्स केला किंवा पेहराव केला, तसं सजून आपण गेलो तर प्रत्येक ह्याला आपल्याला मार्क्स असतात, बरोबर आहे. आणि त्यामध्येच कॉम्पिटिशन म्हटल्यानंतर सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये बरोबरी असली पाहिजे की त्याच्यामध्ये कोणी चांगलं केलेलं आहे, कसं केलेलं आहे, काय केलेलं आहे. ओके, तर 7-8 मुलं होती हिच्या क्लासमधले जी पार्टिसिपेट केलं होतं त्यांनी, आणि दोघींनी याच गाण्यावरती घेतला होता. पण त्यांनी सगळं मस्तपैकी हे केलं होतं, म्हणजे गेटअप वगैरे केला होता, छान असा नट्टापट्टा करून व्यवस्थितरित्या त्यांच्या पॅरेंट्स त्यांना पाठवलं होतं. आता मी वर्किंग वुमन असल्या कारण माझी शाळा असते 8 वाजताची. ठीक आहे, मला इथे 7:45ला निघावं लागतं, ह्याची 9ची असते. आणि सीन असा क्रिएट झाला की माझ्या आईने साडी दिली होती की तू ही साडी घे आणि माझ्या नातीसाठी एखादा त्या साडीचा म्हणतात ना रेडीमेड साडी जी असते ती तू शिवून घे म्हणून. ठीक आहे, ती खूप दिवस पाठी लागली होती की नाही तू करून घे म्हणून, जसं तुला वेळ मिळेल तसं. आणि माझी फ्रेंड आहे तर माझा विचार होता की मी तिच्याकडे टाकीन शिवायला, पण प्लॅन असं झाला की ती राहायला बदलापूरला. आता बदलापूरवरनं ती इकडे येणार ऐरोलीला आणि हे करणार. तर मी म्हटलं कसं करेल, नेक्स्ट टाइम जरा माझ्या जावांच्या मुली ज्या आहेत त्या दोघींची आणि हिची अशी 3 जणींची घेऊन मी तिकडे टाकणार होती शिवायला. मी तसंच प्लॅन केला होता की सुट्टी मला ज्यावेळेस असेल त्यावेळेस मी ते बोलवेन तिला ऐरोलीमध्ये आणि स्टेशनला येऊन देईन. आता हे इमर्जन्सीज म्हटल्यावर कसं होणार. तर त्यातल्या त्यात आपला मी सेक्टरमध्ये गेली होती मार्केटमध्ये. ठीक आहे, तर मार्केटमध्ये गेली असताना तर मला एक बुटीक मिळालं, म्हणजे दिसलं तिथे असं. तर प्रिया म्हणून आहे त्या बुटीकचं नेम, प्रिया बुटीक म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे निर्वी, आपण कधीतरी जाऊया आणि तुझी साडी आपण आईने दिली ती शिवायला टाकूया. तरी म्हणाले ठीक आहे. आणि हिचं रोज असायचंच पोतीवरण की काय मम्मा नेहमी म्हणतेच असं आणि तसं. एका व्हिडिओमध्ये पण असेल ती बोलले की हां रात्र झाली आता कधी जाणार, ते दुकान बंद झालं असेल असं तसं. ती खूप ही आहे, म्हणजे कॅच पटकन करते सगळ्या गोष्टी. तर ती मला तेच म्हणते आता कधी तुझा दिवस येणार आणि कधी घेऊन जाशील. तर फायनली कधी टाकली होती मी, फ्रायडेलाच, लास्ट फ्रायडे की सॅटर्डेला मे बी टाकली होती मी. आणि त्या म्हणाल्या पण होत्या की तुम्ही 2 ते 3 दिवसांमध्ये या आणि ती साडी घेऊन जा, जास्त दिवस आम्ही काय लावत नाही शिवण्याला, तर तुम्ही आणि घेऊन जा. तर मी गेली होती, निर्वीला पण घेऊन गेले आणि टाकली मी तिथे शिवायला टाकली. तर पहिले विचारलं कसं आहे काय. तर सो फायनली गेलो होतो 3मध्ये आणि शिवून आणलं. प्रिया बुटीक म्हणून नाव आहे. तर बघू शकता इथे ची पावती देखील आहे, इथं उलटं दिसेल तुम्हाला बट दाखवेन मी तुम्हाला. तर 700 रुपये राजलक्ष्मी शिवलेली साडी आहे, 700 रुपीज याची फीज झालेली आहे. तर मैत्रिणीकडे दिली असते तर थोडंफार कन्सेशन पण मिळालं असतं आणि थोडंफार शिकायला पण एक आयडिया आली असते, बिकॉज माझं देखील टेलरिंगचं काम झालेलं आहे, फॅशन डिझायनिंगचे ब्लाऊजमध्ये स्पेशलिस्ट आहे. सो मग हे शिवायला पण इझी पडलं असतं. आणि आता हे ट्रेंडिंगच चालू आहे सगळं रेडीमेड साड्यांचं. तर त्याच्यासाठी हा व्लॉग आहे आजचा. निर्वीची साडी आपण आज घेऊन आलेलो आहोत प्रिया बुटीकमधून. 2 दिवसांमध्येच त्याने शिवून पण दिली, पण
हेवी रेंजमध्ये बघा ना, आता माझे बोलले की 800 रुपये मिळते, ते पण कसे ब्राह्मणी काष्टा जो असतो ती साधी सिंपल असते, तर ते 800ला आहे. आणि तुम्ही जरी राजलक्ष्मी किंवा अजून 2-3 नावं त्यांनी घेतली होती तशा जर शिवलं तर तुम्हाला 1000-1200 रुपये तशा रेंजमध्ये मिळेल. आणि साडी आपली असेल तरी शिलाई जी आहे ती 1200 आणि 1000 रुपये आहे. आता साडी मी दिली होती, माझ्या आईने ते दिली होती साडी ती निर्वीला शिवण्यासाठी, मग त्या साडीचा सुंदर असा शिवून देखील आलाय, मी तुम्हाला दाखवते लगेचच. राजलक्ष्मी साडी, ठीक आहे. आणि राजलक्ष्मी साडी थोडी महाग आहे म्हणून तिचे 700-750 लावत होत्या त्या. मी म्हटलं होती केवढीशी आहे आणि एवढं महाग. आणि हा पदर असा हे करून दिलेला आहे. साडी खूप छान हे केलेली आहे, फक्त साडी शिवून दिलेली आहे म्हणजे स्टिच करून दिलेली आहे, बाकी काहीच नाही आहे. बघितली तर ही साडी आहे, रेडीमेड आहे, 700 आहे. आता मॅडमची हाईट पण विचारून सोय नाही आणि त्या हिशोबाने थोडी 1-2 इंच जी आहे ती थोडी मोठी शिवायला सांगितली होती की जेणेकरून अजून 2 वर्ष तर नाही म्हणता येणार, वर्षभर जरी चालले तरी बस, तोपर्यंत मी शिकण्याचा प्रयत्न करेनच मी साडी कशी शिवायची आहे ते. कारण की ब्लाऊज तिला मला स्टिचेस करावा लागणार आहे, कारण की साडीच नुसती स्टिच करण्याचे 700 रुपीज घेतलेले आहेत त्यांनी. सो कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. सो थँक्यू सो मच, हे एवढंच तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं मला. तर भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये, ठीक आहे. सो